नमस्कार मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात देवाचे नाव घेत झोपी जात असाल तर. मित्रांनो, अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते? परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्यासोबत हे घडू शकते. त्यामुळे ही एक गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अंथरुणात पडल्यावर देवाचे नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचे आयुष्य बदलले. कधी तुम्ही लक्ष दिलंय का? दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असो, पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं. देह थकलेला असतो, मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावर देवाचं नाव असतं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. होय मित्रांनो, रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपत गेला तर हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यात जाणवता. झोपण्याआधीचा क्षण का खास असतो? आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं. झोपण्याच्या 5 मिनिटांपूर्वी आणि उठल्यावरच्या 5 मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरलेले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याच्या आधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात. त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं, भीती, नकारात्मक चिंता दूर होते. नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही, ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं. राम, कृष्ण, शिव, गणपती, लक्ष्मी, साई, हनुमान, कोणत्याही देवाचं नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचं नाम हे स्पंदन आहे, कारण कंपन आहे. प्रत्येक गावात एक विशिष्ट कंपन असतं जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधीचे हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात. झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते, दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडलेले पण जाणवत नाही. तुम्ही म्हणाले हे सगळं अध्यात्म आहे, पण विज्ञानही हेच सांगतं. झोपण्याआधीचा मंत्र किंवा नाम म्हणणं म्हणजे मनाची फ्रिक्वेन्सी शांत करणं. जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं मन ब्रेन अल्फा किंवा थेटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातं. हीच फ्रिक्वेन्सी ध्यानात वेळी मिळते. याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो, झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात. यामुळे मन शांत राहतं आणि काळजी कमी होते. तसेच नकारात्मक नाहीसे होणे, नकारात्मक शक्ती जवळ येत नाही. झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते, सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते. आध्यात्मिक प्रगती, हळूहळू आत्मा जागृत होतो, देवाची अनुभूती मिळते. धनलक्ष्मीचा ओघ, जिथे देवाचे स्मरण असते तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जे तुमचं मन आपोआप आठवतं ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्या. संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानचं नामस्मरण, धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूचं नामस्मरण, मन शांतीसाठी साईनाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम. आता झोपण्याआधीचे नक्की काय करायचं? नंबर 1, झोपण्याआधी हात पाय धुवून बसा. नंबर 2, 1 मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, तुमच्या मनातील सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा. नंबर 4, मग शांतपणे देवाचं नाव घ्या, राम 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 किंवा ओम नमः शिवाय. नंबर 5, नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा. नंबर 6, जरस मन हळूहळू शांत होतोय, झोप स्वतःहून लागेल. देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे. तुम्ही देवाशी संवाद साधत आहात तेव्हा देव तुमचं जीवन
आपल्या हातात घेतो. कधीकधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज सुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो. हे सगळं योगायोग नसतो, ते देवाचं नाम कार्य करत असतं असं म्हणतात. ज्याच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं, त्याचं रक्षण स्वतः देव करतो. अनेक लोकांचा अनुभव मला झोपण्याआधी साईबाबाचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं. किती लोक म्हणतात, रामनाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं. अगदी संकटात असलेलं लोकही म्हणतात, मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. हे चमत्कार नाहीत, हे नामाचा परिणाम आहे. राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होतं. ओम नमः शिवाय यात 5 अक्षर पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय साईराम. यात भक्ती आणि विश्वासाचा अद्वितीय स्पंदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः शांत होतो, सुशिक्षित जाणवतो. झोपताना शरीर विश्रांती घेतो, पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो, देवाशी एकरूप होतो. त्यामुळे तुमचं आध्यात्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं, वाईट स्वप्न येत नाहीत आणि मन नेहमी प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, हे लक्षात ठेवा. देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही, पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचं मन शांत होते, स्वभाव मृदू होतो, संकट कमी वाटत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं. आजपासून फक्त 5 मिनिटं द्या स्वतःला. झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या. हे नाव म्हणजे तुमचं कवच आहे. जसं लहानपणी आई अगाई गीत गात गात असे, तसं आता देवाचं नाव हे तुमचं अंगाई गीत बनवा. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधीच दूर नव्हता, तो तर तुमच्यातच होता, तुमच्या ओठावर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही. जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेने छत्रछायेत आहात. मित्रांनो, या हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः देव करत असतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. अजून मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.